नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। नमस्कार मित्रांनो, दिवाळीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। दिवाळीनिमित्त आता कुठे ना कुठे फिरायला जाणं राहतं। आज आपण नागपूरला जे ऑरेंज सिटी आहे तिथे चाललेलो आहोत आणि त्याचबरोबर तिथे देवीचं दर्शन पण घ्यायला जाऊया। तर चला मग। आजच्या प्रवासाची सुरुवात आम्ही नागबीड मार्गे उमरेड आणि नागपूर अशा पद्धतीने करीत आहोत। तर चला मग निघूया। कुठे चाललो आपण माहिती? ऑरेंज सिटी। कोणता ऑरेंज सिटी? कोणतं गाव आहे ऑरेंज सिटी? नागपूरला ऑरेंज सिटी म्हणतात का? हो काय? नागपूरला काय मायरा? कोणाच्या घरी चाललो आपण? मामाच्या घरी चाललो का? ओके ओके। अजून इकडं म्हण। मामाच्या गावाला जाऊया म्हण ना। आजच्या प्रवासाची सुरुवात आम्ही सायंकाळी 3:30 ते 4च्या दरम्यान करीत आहोत आणि वाटेत जात असताना गाडीमध्ये पेट्रोल कमी असल्यामुळे 2 मिनिटाची विश्रांती घेणे आणि त्याचबरोबर कारमध्ये पेट्रोल पण भरून घेतो आम्ही। या अगोदर आम्ही बरेचदा नागपूरला गेलो आणि आजपर्यंत तिथे मंदिराला दर्शन घ्यायला काही गेलो नाही, पण म्हटलं चला या निमित्ताने काय असते ना, त्यावेळेस तेथील महालक्ष्मी जगदंबा देवी जे नागपूर येथे कोराडी येथे स्थित आहे, तर तिथे जाऊन देवीचं दर्शन घेऊन यावं। मित्रांनो, टोल नाका आलेला आहे नागपूरचा। नागपूर स्टार्ट। तसं आम्हाला नागपूरला पोहोचायला अंधारच झाला। जवळपास 6-6:30 वाजले होते आणि सभोवताल तुम्ही बघू शकता नागपूरचा नजारा किती सुंदर आहे। उंच उंच बिल्डिंगा आणि या बिल्डिंगावरती लावलेले लाइटिंग आणि त्याच्यामुळे असणारी रोषणाई खूप सुंदर वाटत होती अशी। हे बिल्डिंग बघा किती सुंदर दिसत आहे। आम्हाला पोहोचायला रात्र झाल्यामुळे आम्ही रात्र काही गेलो नाही, पण दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी 10-10:30च्या दरम्यान मंदिराच्या दिशेने निघालो। हा सरळ मार्ग कोराडीकडे जो मंदिराकडे निघतो। या सरळ मार्गाने जात असताना आम्हाला आमच्या उजव्या बाजूला कोराडी येथील औष्णिक विद्युत केंद्र दिसत होता आणि याच मार्गाने आम्हाला सरळ जायचं होतं। तसे आम्ही महालक्ष्मी जगदंबा देवीचे दर्शन घ्यायला जात होतो, पण वाटेत आम्हाला महाकाली देवीचे सुद्धा दर्शन झाले। आम्ही महाकाली देवीला नमस्कार करून समोरचा प्रवास सुरू ठेवला। आता आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहोत। आता इथनं आम्ही गाडीचे प्रवेश शुल्क देऊन आता समोर निघणार।
किती रे? 20 रुपये देतात. गाडी पार्किंग कुठे करायची आहे? त्याची समोरून राईट. समोरून राईट. ओके. मंदिराच्या प्रवेशद्वारापासून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर सभोवताल एवढे हिरवी हिरवी झाडं आहे, खूप सुंदर. त्यामुळे इथे थंडावा पण वाटत होता छान. आता इथे उजव्या बाजूला गाडी पार्किंग करायची व्यवस्था आहे. आणि जर तुम्ही समोर बघा, तुम्हाला इथे गेट जो दिसत आहे त्या गेटपासून आता आपल्याला पैदल जावं लागेल. तर सर्वप्रथम आपण गाडी पार्किंग करून घेऊया. तर चला मग गाडी पार्किंग करूया. नको, एखादी बॉटल घे ना फक्त. मंदिरात जाण्यासाठी इथे वयोवृद्धांसाठी निशुल्क इलेक्ट्रिक गाडी सुद्धा आहे. नमोस्तु भूमण्डलनायिकायै नमोस्तु देवादिदयापरायै नमोस्तु शारदावल्लभायै. नाही, 10 नंबर सांगून द्या मला. बसा. नमोस्तु देव्यै भृगुनन्दनायै नमोस्तु विष्णोरुरसिद्धिकायै. आपण शॉर्टकट आलो खूप असं समज. मंदिराचा परिसर भव्य आणि मनमोहक होता. मंदिराच्या परिसरातील लावलेले झाडं एवढे सुंदर आणि आकर्षित होते की त्यांच्याकडे पाहावंसं वाटत होतं. चालले नाही लोक. तर चला मग देवीचे दर्शन घेऊया. मंदिराच्या देवीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूला 4 नंबरच्या गेटमधनं प्रवेश केल्यास आपल्याला भारतीय विद्या भवन सांस्कृतिक केंद्र पाहायला मिळेल. या केंद्राचे उद्घाटक श्रीमती द्रौपदी मुर्मू, जे भारताचे माननीय राष्ट्रपती आहेत, यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तिथे आपल्याला रामायणबद्दल संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. आणि दुसऱ्या मजल्यावरती आपल्याला देशाचे क्रांतिकारी आणि स्वातंत्र्यवीर संग्राम या महान व्यक्तींचे फोटो व त्यांची संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. आणि या भवनामध्ये प्रवेश करायचे असल्यास आपल्याला
30 रुपये प्रवेश शुल्क द्यावं लागेल. या भवनामध्ये प्रवेश करत असताना सभोवताल गुलाबाची झाडं होते. खूप सुंदर असे फुलं लागलेले होते. या भवनाच्या सुरुवातीलाच एक मोठी हनुमानजीची मूर्ती आहे, जी खूप मोठी आहे आणि दिसायला पण खूप सुंदर आहे. चला चला. असं उचलला कृष्णाला माहिती आहे का? आता आम्ही सेकंड फ्लोअरवरती जात आहोत, जिथे स्वातंत्र्यवीर सैनिकांचे फोटो आणि त्यांच्याबद्दल माहिती उपलब्ध आहे. ज्या व्यक्तींना इतिहासाची खूप आवड आहे त्यांच्यासाठी हा एक स्वर्गच. इथे इतिहासाबद्दल बरीचशी माहिती आहे, तर इथे नक्की एकदा येऊन भेट घ्या.
मित्रांनो, आता आम्ही त्या सभागृहातून बाहेर निघून आता त्याच्याच बाजूला असलेल्या मारुती रायाचे मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो. तरी आमचा हा आजचा प्रवास संपलेला आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ आमचा कसा वाटला ते नक्की सांगा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.